भोगजी नगरीचे जागृत देवस्थान आई पद्मावती देवीचा पोवाडा। या पोवाड्याचे संयोजक आहेत मंगलताई श्रीपती अडसूळ, सरपंच भोगजी आणि युवा नेतृत्व बालाजी श्रीपती अडसूळ यांच्या सौजन्याने आई पद्मावतीचा पोवाडा मी आपल्यासमोर सादर करत आहे। सादर करता शिवशाहीर बंडू खराटे आणि संच कळम धाराशिव। ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे ढपावर थापतून तुन्याचा ढपावर थापतून तुन्याचा शायरा हा महाराष्ट्राचा प्राण, शायरा हा महाराष्ट्राचा प्राण। पद्मावतीच गातो गुणगान जी 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 पदू आ हीच गातो गुणगान जी 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 पदू आ हीच गातो गुणगान जी जी जी। आदि नमन तुळजा भवानीला येडेश्वरीला हरेच्या आईला पद्मावतीला जी 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 पद्मावतीला जी 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 पद्मावतीला जी जी जी। धाराशिव जिल्हा कळंब तालुक्याला, धाराशिव जिल्हा कळंब तालुक्याला भोगजी पुण्यवान नगरीला, भोगजी पुण्यवान नगरीला आज गातो पद्मावतीला, आज गातो पद्मावतीला। पद्मावती देवी गावाला, पद्मावती देवी गावाला प्रसन्न होती भक्ताला, होती भक्ताला जिरहा जीजी, होती भक्ताला जिरहा जीजी, होती भक्ताला जिरहा जीजी। धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका आणि कळंब तालुक्यात भोगजी छोटंसं गाव, या गावामध्ये आई पद्मावती हे जागृत देवस्थान भक्ताला नवसाला पावणारी माता म्हणून आज पद्मावती देवी या भोगजी गावाचं रक्षण करत आहे। पद्मावती देवीला मुजरा मी करतो, आई भवाने प्रसन्न आम्हाला कार्य तुझे गातो। भोगजी गावाची शान वाढवली, भोगजी गावाची शान वाढवली यावा ऐकून पद्मावती देवीच आम्ही घेतो दर्शन। जिजीर जिजीर जी 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 जिजीर जिजीर जी जी जी। ऐका ऐका सांगतो तुम्हाला, ऐका ऐका सांगतो तुम्हाला पुरातन हो काळाला, पुरातन हो काळाला नंदीच्या बसून पायाला, नंदीच्या बसून पायाला आली भोगजी गावाला, आली ओ भोगजी गावाला। सन्मान गावान केला, सन्मान गावान केला आई पद्मा हो तिला, आई पद्मा हो तिला। थान मांडलं भोगजी गावाला, थान मांडलं भोगजी गावाला गावकऱ्यानं सन्मान केला, गावकऱ्यानं सन्मान केला। भक्ताची झाली माऊली ठेवा ध्यानाला जिरहा जीजी, ठेवा ध्यानाला जिरहा जीजी, ठेवा ध्यानाला जिरहा जीजी। भोगजी गाव आणि भोगजी गावाच्या उत्तरेला आई पद्मावती देवी आपलं ठाण मांडून बसलेली आहे। नांदुरकी या वृक्षाची तिथे लागवड झाली आणि या वृक्षाच्या खाली ही माता विसावली। करती भक्ताचे रक्षण ठेवा ध्यानात, भोगजीची पदू आई आमचं दैवत। लहान थोराला संभाळ केती, लहान थोराला संभाळ करती होती प्रसन्न, होती प्रसन्न। भोगजी गावाचं पद्मावती झाले वैभव जी जी र जिराजी, जी जी र जिराजी। या ठिकाणी पद्मावती देवी भोगजी गावामध्ये भक्ताच्या अग्रस्थावर थांबलेली आहे। भक्तजनाला प्रसन्न होती आणि नवसाला पावणारी माता म्हणून आज आईचं नाव या महाराष्ट्रामध्ये। परंतु आईचं मंदिर नव्हतं, आईचे म्हणणं होतं माझं बांधायचं आहे कोण्या भक्ताला मंदिर, काशीचं पाणी आणावा हो चाळणीभर, चाळणीमध्ये काशीचं पाणी कोणी आणणार, तोच भक्त माझं ऐका मंदिर बांधणार। जी जी र जिराजी, जी जी र जिराजी। पदवाई आणि पद्मावतीची एक इच्छा होती, माझं मंदिर बांधा। केव्हा बांधा? ज्या वेळेस काशीचं पाणी चाळणीनं कोण जो भक्त या ठिकाणी आणील तोच माझं मंदिर बांधील, अशी आईनं आठ ठेवली। म्हणून
काशी आली हो भोगजी गावाला ठेवा ध्यानात, काशी आई प्रगट झाली भोगजी गावात, काशी आई प्रगट झाली भोगजी गावात. काशी आईच ऐका सांगतो ऐका वैभव, पद्मावतीच्या मंदिरासाठी प्रगटली हित. जी जी र जिराजी, जी जी र जिराजी. माझं मंदिर काशीचं पाणी चाळणीत आणून बांधावं ही पद्मावती मातेची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण गावकऱ्यांनी केलेली आणि काशीचं पाणी भक्तांना चाळणीत आणलं आणि या भोगजी गावामध्ये भव्य दिव्य झालं मंदिर, भव्य दिव्य झालं मंदिर. भोगतीचा वाढला अभिमान, भोगतीचा वाढला अभिमान. सुंदर झालं मंदिर, सुंदर झालं मंदिर. पद्मावती माऊली त्वर भक्तजन घेती दर्शन, घेती दर्शन. जिराजी जी घेती दर्शन, जिराजी जी घेती दर्शन, जिराजी जी. भोगीची पदवाई ही भक्ताला आणि नवसाला पावणारी माता म्हणून या महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आहे. भोगजी गावाचा अभिमान, भोगजी गावाचं शान आणि भोगजी गावाचं वैभव म्हणजे आई पद्मावती ही भक्ताला पावणारी देवी. आईला जर थोडं काही आईच्या मनाला खटकलं तर आई काय करते, रुसून जाती ऐका माऊली घोडक्याच्या लवनात. भक्तजन जातात मंग वाजत गाजत तिथं, पालखीत बसून आईची आराधना करतात. चल पद्मावती भोगजी गावाला भक्त बोलतात. जी जी र जिराजी, जी जी र जिराजी. माता जेव्हा रुसून जाते तेव्हा घोडक्याच्या लवनामध्ये थांबते आणि त्या मातेला आणण्यासाठी भोगजीतून लहान थोर मंडळी पालखीच्या रूपानं पालखी घेऊन वाजत गाजत त्या घोडक्याच्या लवनात जातात आणि आई पद्मावतीला त्या ठिकाणी येऊन पुन्हा भोगजी नगरीमध्ये आणतात. भोगजी नगरीमध्ये येती पद्मा माऊली, भक्तजनाची अशी अशी ही झाली माऊली. श्रद्धा असे ऐका आमची ऐका मातेवरी, भोगजी गावाचं रक्षण माता माऊली करती. जी जी र जिराजी, जी जी र जिराजी. मातेची यात्रा सवासणीचा कार्यक्रम हा वर्षभर चालू असतो, परंतु पद्मावती देवीची यात्रा ही मे महिन्यामध्ये असते. या यात्रेला लाखो भाविक महाराष्ट्रातून आणि गावातले भक्त आईच्या दर्शनासाठी गावात येतात. भव्य दिव्य यात्रा भरती, लहान थोर मंडळी पालखीच्या पुढे नाचतात. या गावामध्ये आईच्या दोन पालख्या निघून या आईचं लहान थोर मंडळी स्वागत करते आणि आईची यात्रा मे मध्ये असते. वैभव असे भोगजी गावाचं आई पदू आई, भक्ताला प्रसन्न होती भवानी. आई पद्मावतीच आम्ही जेव्हा घेतो दर्शन, तेव्हाच आमचं मन ऐका होत प्रसन्न. जी जी र जिराजी, जी जी र जिराजी. असे साक्षात दैवत, आज साक्षात दैवत भक्तजनाला पावतीत, भक्तजनाला पावतीत. पद्मावती नावत याच साक्षात आमचं दैवत. भोगजी गावचं आहे वैभव, आहे वैभव. जिराजी जी आहे वैभव, जिराजी जी आहे वैभव, जिराजी जी. नवसाला पावणारी भोगजी गावाची पद्मावती हे आमचं वैभव आहे. मे महिन्यामध्ये यात्रा भरते आणि यात्रेमध्ये सुवासनी आईला सुवासनी घालतात. तसेच या गावामध्ये दोन पालख्या निघतात आणि आईची वाजत गाजत मिरवणूक या भोगजी नगरीमधून होते. म्हणून असंच राऊदी सावली माते आमच्या गावावरती, भक्त जन भक्त तुझे भक्ती अशी करती. जी जी र जिराजी, जी जी र जिराजी. बालाजी अडसूळ यांना, बालाजी अडसूळ यांना सवजन्य या पवाड्याला, सवजन्य या पवाड्याला. निवा नेत्रत्व गावाला, इवा नेत्रत्व गावाला. पदू आईच्या कार्य गौरवाला, पदू आईच्या गुणगानाला. चढवून शाहिरी साजाला,
चढवून शाहिरी साजाला. भोगजी गावाचे व नेतृत्व बालाजी श्रीपती अडसूळ यांनी श्रीपती पंढरी अडसूळ यांच्या स्मरणार्थ आई पद्मावतीचा पोवाडा प्रकाशन करावा अशी इच्छा प्रगट केली. म्हणून शाहिरानं साज चढविला, पूर्ण चढवून शाहिरी साजाला. धाराशिव जिल्हा कळंब तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला चढवून शाहिरी साजाला. आज गाईल आमच्या मातेला, आज गाईल पद्मावतीला, भोगजी गावाच्या देवीला. शायरे खराटे गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरा जीजी, गातो पवाड्याला जिरा जीजी, गातो पवाड्याला जिरा जीजी, गातो पवाड्याला.